पहिला चेंडू लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धावेने सुरुवात झाली. संदेश ठाकरे गोलंदाजी मार्कवरती. आज खऱ्या अर्थाने संदेशने बॅटिंग आणि गोलंदाजीमध्ये दोन्ही बाजूने चांगली कामगिरी केली. पहिला चेंडू सुरेख. पहिल्या चेंडूवरती सिंगल दोन्हीकडून सुरुवात झाली. संदेश ठाकरे बंडी गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या उजव्या साईडनी गोलंदाजी करतोय. इथे सुरेख फटका. जो 2 मॅच त्याची बॅट शांत होती तो सुयोग या ठिकाणी चमकताना दिसतो. त्याच्या बॅटमधून येतोय. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये सीमारेषा पार चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 6. इथे आला षटकार. ठोक डीजे. सुरेख चेंडू. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर. हा लेग बायची एक धाव. पंचांचा इशारा जरूर आला. थोडा लेट आला पण थेट आला. लेग बायची एक धाव. धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या स्कोरकडे जाऊन पोचली ती 8 या आकड्यावरती. एक एक धाव खूप महत्वाची दादा. कारण इथे पहिल्या 3 सामन्यामध्ये जे 3 सामने खेळताना तिथेच बॅट्समॅन बॉलर आणि उत्कृष्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा जो किताब आहे दिला जाणार आहे. म्हणजे टॉप 6 मध्ये जे संघ क्वालिफाय होतील ना, जे संघ 6 असतील त्यांनी जे केलेले 3 मॅच आहेत त्या 3 मॅचचा स्कोर त्या ठिकाणी पकडला जाणार आहे. बॅट आणि बॉल जरूर त्या ठिकाणी येते. विकेट आणि रन्स मोजले जाणार आहेत. चांगला चेंडू. त्यावरती सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड. धावसंख्या 9. पहिल्या षटक प्रगतीपथावरती 5 चेंडू. संदेश या संदेशने करामत केली. दोघांनी मिळून 7 विकेट च्या सामन्यामध्ये प्राप्त केले होते. ते विकेटची पारी कोरी होत असताना ती बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. पहिले षटक 9 धावा स्कोर कार्ड वरती. हा जरूर जरूर शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. 13 धावा. स्कोर कार्ड 13 बरोबर आहेत. काही टेन्शन नाही. इथे फक्त आमचं आलं होतं
क्षितिजा गोलंदाज पंच आमच्याकडे लक्ष वेधून घेतात, सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मारा, वाईटची एक धाव, एका धावेने स्कोर कार्ड 17. 17 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव सिंगल आली, ते खराब चेंडू पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. मनसे चषक आपण पाहतो चालू आहे, तिथे आहे ढवलेपाडा विपक्ष चांदे ही मॅच चालू आहे. 4 चेंडू 16 धावांची गरज आहे ढवलेपाडा संघाला मनसे चषकामध्ये. आणि इथेही आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेटचे 2 संघ इथे आपण पाहतोय. म्हणजे आज बाहेरचे संघ पण या ठिकाणी होते. म्हणजे कर्जत तालुक्यातील संघ आतापर्यंत 2 संघ जे क्वालिफाय झालेत. ते बॅटची कडा स्लिपमध्ये चेंडू जाऊन विसावला, फलंदाज बाद. झटका क्रमांक पहिला दिला गेला, स्कोर कार्ड 17. या आकड्यावरती डावखुरा त्याचा फलंदाज सुयोग बाद झाला बघा, 17 धावा. आणि मी सांगितलं डावखुरा फलंदाज त्याचा जर्सी क्रमांक 17 होता, तो म्हणजे रिषभ पंत. मोठ्या ॲक्सिडेंटमधून वापस आलाय. रजनी स्पर्धेमध्ये, डी वाय पाटील स्पर्धेमध्ये खेळताना दिसला ना, आता IPL मध्ये खेळताना दिसणार रिषभ पंत. आणि त्याचा टी शर्ट क्रमांक होता 17. इथे तोच प्रकारचा डावखुरा फलंदाज सुयोग बाद झालाय 17 या आकड्यावरती. नवीन फलंदाज सूरज. 3 घंटे बाकी आहेत सूरज उगवायला, पण हा सूरज पहिल्यांदा मैदानात आलाय. हा लवकर आलाय, 3:15लाच आलाय. चेंडू इथे खराब क्षेत्ररक्षण. स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती पुढे सरकला जाईल. धावसंख्या 21 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय क्षितिज. षटकाची समाप्ती. तर षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालंय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने स्कोर कार्ड 21. शेवटचं अंतिम षटक. थोडं फास्ट घ्या मित्रांनो. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला मॅचला सुरुवात करा. दोन षटक या ठिकाणी समाप्त. 21 धावा स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक, अंतिम षटक आपण पाहणार आहोत. शेवटचं अंतिम षटक. रितेश अंडर-17चा हा प्लेयर. फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचला गेला. 1 बाउंड चेंडू उचलला जाणार. एक सिंगल. धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अनेक स्पर्धा ACPL आपण पाहतो चालू आहे. त्यानंतर खूप मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. पनवेलमध्ये ही चांगली स्पर्धा चालू आहे. इथे पंच आम्हाला सांगतील जरूर
टायटॅनिक स्टाईलने 2 हात समांतर केले, सांगितलं वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव, धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोचली ती 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक धाव घेण्यात आली, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, इथे चुकी केले. नॉन स्ट्राईक एंडकडे फेकायचं होता, बॉलर एंडकडे फेकणं गरजेचं होतं, ते लक्षात आलं नाही या गोलंदाजच्या, आणि त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण केली. गोलंदाज रितेश पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू एसटीच्या पाठीवर तुळशी गडबड गोटाला पाहिला गेला. या दरम्यान एक धाव जरूर या ठिकाणी घेण्यात आले. सुरेख चेंडू, स्वीपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावांचा प्रयत्न या ठिकाणी होणार का? एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, रॅपिड थ्रो होता त्या ठिकाणी. चार चेंडू झालेत. टॅप केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, आणि इथे दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर झाला. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. उर्वरित शेवटचा चेंडू आणि धावसंख्या 29. इनसाइड एज 5ची करा जरूर होती. एसटीच्या पाठीमागे पाहिलं गेलं. एक धाव पूर्ण केली जाते एका धावेने. इथे फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धावांच्या स्वरूपात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या 10च्या सरासरीने 3 षटकामध्ये 30 धावा, 31 धावांची गरज असेल विजयासाठी ती वरई संघाला. चला वरई संघापूर पटापट या, आणि वेणगाव संघापूर क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा मनसे चषकातला शेवटचा सामना समाप्त झालाय. आता आपलाही समाप्त होण्यासाठी थोडा अवधी जरूर आपल्याकडे आहेच. लिहा लगेच.
18 चेंडू 31 धावांची गरज आहे. सलामीची जोडी या ठिकाणी पाहिली जाते ती संदेश ठाकरे त्याच्यासोबत नागेश ही जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जरूर इथे जोरदार अपील चालली होती आणि एसटीच्या पाठीमागे थोडं गडबड. पंचही काळातल्या काळात हसलेत. जरूर काहीतरी गडबड घोटाळा झाला का, पण जर झाला असेल तर या स्पर्धेमध्ये आजची रात्र ज्यांनी अफलातून गाजवले संदेश ठाकरे स्ट्राईकला. दुसरा चेंडू इथे हेलिकॉप्टर फिरवलाय, लँड होणार बाउंड्री लाईन बाहेर. 7 धावांसाठी याला षटकार. ठोक डीजे. थँक्यू मास्टर. पुन्हा एकदा सुरेख फटका. इथे थांबणार नाही आणि थांबण्यासाठी मी काही संत नाही हे दाखवत असताना फलंदाज संदेश ठाकरे त्याच्या बॅटमधून येतोय लाजवाब दुसरा षटकार. तीन चेंडू आणि 12 धावा. 31 धावांची गरज असताना पहिल्या 3 चेंडू मध्ये 12 धावा. आपण पाहिलं एक सामना या संघाने एक षटक आणि एक चेंडू मध्ये समाप्त केला होता. इथे ही चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आणि एकाच परिसरामध्ये 2 संघ आहेत. वरई आणि जर विचार केला वेणगाव हाकीच्या अंतरावरती जवळचे संघ आहेत. दोघांच्या बाजूने एक पाण्याचा कॅनल गेलेला आहे. हा गारवा. वरई म्हटलं गेलं ते शीतल शांत. दोन्ही वरई गाव बघा ना, कर्जत तालुक्यात 2 वरई गावांना नैसर्ग दिला. निसर्ग एकदम सुंदर, झाडी, काही डोंगर, बाजूला नदी, अफलातून. इथे सुरेख फटका उर्फी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक या ठिकाणी पोहोचू शकला नाही. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 4. इठाला चौकार. ठोक डीजे. थँक्यू मास्टर. आपण पाहतोय पाहिजे थोडं दिडक्याच्या गरजच नाही आहे. इथे 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 चेंडू मध्ये 16 धावा आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती जर ते बॅटची कडा असेल तर एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षकाला आता विचार करावा लागेल कोणाला जीवदान दिलं. 4 चेंडू झाले. 5 चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुरेख फटकेबाजी. अफलातून 360 डिग्रीज मध्ये खेळणारा फलंदाज चहूबाजूने खेळतोय. जिथे मोका तिथे ठोका या फलंदाजाचा चांगला खेळ आपण पाहतोय. स्कोर कार्ड 20 धावा स्कोर कार्ड वरती. पहिला चेंडू आपण पाहिलं गेलं डॉट होता. त्यानंतर लगातार 2 षटकार. नंतर डॉट चेंडू आला. लगातार 2 चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. 20 धावा 12 चेंडू आणि 11 धावांची गरज.
नागेश हे दोन मॅच नागेशच्या बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळलं नाही, सूत्र जुळलं नाहीये, पण एक विश्वास आहे त्याच्यावरती. सलामीला त्याला अजूनही पाठवलंय, कारण इथे आज पाहिलं गेलं क्षितिज सारखा एक चांगला खेळाडू चांगली कामगिरी पाहिली होती, पण नागेशवरती विश्वास आहे. आणि तो विश्वास या ठिकाणी नागेश कशा प्रकारे सिद्ध करणार का, कारण येणारे 12 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज आहे. नागेश तयार. इथे विश्वास आहे आणि विश्वास या ठिकाणी सिद्ध करत असताना कधी कधी त्याचा समालोचक ना काहीतरी चांगलं बोलत असतो आणि कधी कधी चांगलं घडत असतं, कारण दोन मॅच जो बॅट्समॅन असफल ठरला होता त्याचा विश्वास दाखवला होता. का विश्वास दाखवला हे दाखवत असताना त्याच्या बॅटमधून आला षटकार. 26 धावा स्कोर कार्डवरती, 5 धावांची गरज आहे अजूनही. इथे चांगला चेंडू, फलंदाज बाद, नागेश माघारी आला. जरूर बघा 12 प्लेयर नाव त्याचं मंथन बघा मला सांगतो, कारण वरई संघ खेळत असताना तिसऱ्या राऊंडला वेनगावच्या मैदानाकडून त्याच्याकडून झेल ड्रॉप झाली. आणि एक झेलचं महत्त्व काय असतं आज ते 12 प्लेयर बसल्यानंतर आणि आमच्यासोबत चर्चा केल्यानंतर जरूर समजलं असेल त्याला, का एक झेल, एक चेंडू, एक विकेट, एक धाव खूप महत्त्वाचे असते आता क्रिकेटमध्ये. आणि इथे आणि संघर्ष, समता आणि विषमता दाखवत असताना क्रिकेटचा खेळ जवळून पाहणं म्हणजे पंच राहणं. आणि जरूर आम्ही पाहिलं गेलं तर मंथन पंच आणि समालोचन हे दोन्ही पारिक सांभाळत असताना या सर्व खेळाडूंचा खेळ जवळून पाहिलं गेलं आणि समजतंय कोणता संघ आज कुठे जाईल. आज बघा बाहेरचे संघ पण इथे होते, वरोशी संघ होता, शील संघ होता, त्यानंतर आपण पाहिलं गेलं टेंभरी संघ होता, मध्ये माघारी परतलेत. वाईट चेंडू, पगार कमी आणि खर्च जास्त, पॉकेट मनी कमी आहे, ती सांभाळत असताना आज हा गेल्या सीझन मधील पाषाण संघही माघारी परतलाय. इथे ओरपी चेंडू आणि इथे 4 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. चौकाराने विजयी झालाय वरई संघ, क्वालिफाय होतोय नाईट रजनीमध्ये. या अगोदर वरई संघाला बी क्वालिफाय होताना पाहिलं होतं रजनी स्पर्धेमध्ये, ते म्हणजे श्रीपती बाबा उमरोली या स्पर्धेमध्ये. आणि इथे पुन्हा एकदा